रामकृष्ण हरी मित्र मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं आळंदीची अक्षदा या आपल्या YouTube चॅनलवर मी अक्षदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत नामजपाचे महत्त्व आणि नामजप हा कसा करायचा। तर बघा, नामजप आपण का करतो, तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती व्हावी किंवा मग देवाची जी कृपा आहे ती आपल्यावर व्हावी म्हणून आपण नामजप करतो। तर नामजप ही अतिशय सरळ आणि सोपी साधना या कलियुगामध्ये सांगितलेली आहे। कलियुगामध्ये जे हरीचं नाम आहे त्याने उद्धार सांगितलेला आहे, त्यामुळे हरिनाम घेणं हाच सगळ्यात मोठी साधना कलियुगातली आहे। आपण इतर साधना नाही केल्या तरी चालतं, पण आपण जर नामजपाची साधना केली तर नक्कीच अर्थातच देवाची कृपा जी आहे ना ती आपल्यावर होणारच। तर नामजपाचे महत्त्व असं की नामजप जो आहे तो परमार्थाची पहिली पायरी आहे। म्हणजे परमार्थाची जर आपल्याला सुरुवात करायची असेल तर आपल्याला नामजप करणं गरजेचंच आहे। पण बरेच लोक जे आहेत ते बाकीच्या इतर सगळ्या साधना करतात पण नामजप करत नाहीत। तर तो व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की नामजपाचं महत्त्व किती आहे। तर हे बघा, नामजपाचं जे महत्त्व आहे ते परमार्थामध्ये तर आहे, अध्यात्मामध्ये नामजपाचं खूप महत्त्व आहे, पण जे आपलं दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये पण नामजपाचं खूप महत्त्व आहे। तर काय आहे, आजकाल जी आपली लाईफस्टाईल आहे ती खूप स्ट्रेसफुल झालेली आहे। म्हणजे प्रत्येक जण हा अतिशय काय म्हणतात टेन्शन मध्ये असतो आणि तणावामध्ये असतो, आणि मग तो तणाव मुक्त करण्यासाठी नामजप आपली हेल्प करतं। त्याचप्रमाणे आपलं जर मन अशांत असेल एखाद्या विचारामुळं, एखाद्या इतर काही गोष्टीमुळे ज्या आयुष्यामध्ये आपल्या घडतात त्याच्यामुळे जर आपलं मन हे अस्थिर झालेलं असेल, मन हे शांत नसेल आपलं, तर नामजप केल्याने ते मन पण शांत होतं, म्हणून नामजप करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे नामजप केल्यानं आपलं जे आहे ते एकाग्रता वाढते, म्हणजे जी आपली फोकस करण्याची पॉवर असते ती नामजपामुळे वाढते, त्यामुळे पण नामजप करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे जर आपली भावनिक स्थिरता जी असते ती पण व्यवस्थित होण्यामध्ये नामजप हे आपल्याला मदत करतं। त्याचप्रमाणे आपलं जे चिंता आहे, तणाव आहे, ते त्याच्यापासून पण मुक्ती जी आहे ती नामजपामुळे आपल्याला मिळते। आणि नामजप केल्याने दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूला जी नकारात्मकता असते ती कमी होते। आपल्या आजूबाजूला जर एखादी निगेटिव्ह एनर्जी असेल तर तिचाही प्रभाव आपल्यावर होत नाही नामजप केल्यामुळे। नामजप केल्यामुळे आपला जो ऑरा असतो तो क्लीन होण्यासाठी पण मदत मिळते, आणि जो ऑरा आहे तो स्ट्रॉंग होतो आपला, त्यामुळे पण नामजप करणं खूप गरजेचं आहे सगळ्यांसाठीच। तर नामजप हा कसा करायचा तो पण खूप महत्त्वाचा आहे। तर नामजप करण्यासाठी बघा, आपण जे नामस्मरण आहे देवाचं ते कधीही करू शकतो। म्हणजे आपण झोपताना नामस्मरण करू शकतो, आपण चालता फिरता किंवा मग स्वयंपाक बनवताना, म्हणजे इतर जे काम आपले चालू आहेत त्याच्यामध्ये आपण नामस्मरण करू शकतो। पण नामजपाचं तसं नाहीये। नामजप करण्यासाठी आपल्याला एका जागेवर स्थिर असणं खूप गरजेचं आहे, म्हणजे आपलं मन जे आहे ते एकाग्र असणं खूप गरजेचं आहे। जेव्हा आपण एकाग्र मनाने नामजप करतो तेव्हा त्याचं जे विशिष्ट फळ आहे ते आपल्याला मिळतं, म्हणून नामजप करण्यासाठी मन एकाग्र असणं खूप गरजेचं आहे। तर मन एकाग्र करण्यासाठी काय करायला लागतं, तर आपल्याला शांत अशी जागा पाहिजे। तर शक्यतो नामजप जो आहे तो आपण आपल्या देवघरासमोर केला तर त्याचं फळही आपल्याला खूप जास्त प्रमाणाने मिळतं, आणि दुसरं म्हणजे देवासमोर केल्यामुळं आपल्याला शांतीचं जे वातावरण आहे ते पण तिथं मिळतं। त्यामुळे नामजप जो आहे तो आपण देवाच्या मंदिरासमोर करणं खूप गरजेचं आहे। तसं तर नामजप आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो, जसं पर्वतावर, नदीच्या किनारी, एखाद्या मंदिरामध्ये, अशा बऱ्याच ठिकाणी आपण नामजप करू शकतो। पण विशिष्ट नामजपाचं फळ जे भेटतं ते आपल्याला देवघरासमोर बसल्यावर किंवा मग शांत निवांत जागेमध्ये बसल्यावरच मिळतं, कारण की आपलं मन जे आहे ते एकाग्र होतं। तर सुरुवातीला काय असतं, आपल्याला मन एकाग्र करणं खूप गरजेचं आहे। सुरुवातीला आपलं मन एकाग्र नसतं, आपल्या मनामध्ये पूर्ण दुनियेचे विचार जे आहेत ते चालू असतात, आणि ते विचार बंद करून आपल्याला नामस्मरण करायचं असतं। तेव्हा काय होतं की सुरुवातीला आपल्याला नको नकोसं वाटतं, आपल्याला नामजप करण्याचा कंटाळाही येतो। त्यामुळे आपण काय करू शकतो की एक आसन घ्यायचं, आसन आपण टाकायचं धर्तीवर। तर आपण जे जमिनीवर डायरेक्ट नामजप करू शकत नाही, जमिनीवर डायरेक्ट नामजप केल्याने काय होतं की नामजप करून जे आपण पॉवर तयार होती ती पॉवर पूर्ण जमीन ही शोषून घेते, म्हणजे अब्झॉर्ब करते। त्यामुळे आपण जमिनीवर नामस्मरण डायरेक्टली करू शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला आसन असणं गरजेचं आहे। तर आपण एक स्वच्छ असं आसन घ्यायचं, जमिनीवर आथरायचं, त्याच्यावर आपण बसायचं। जर तुम्हाला जमिनीवर बसणं शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर पण बसू शकता, पण जमिनीवर बसून जो नामस्मरण केलं जातं त्याचं महत्त्व अधिक सांगितलेलं आहे। जर जमत असेल तर तुम्ही जमिनीवर बसूनच नामस्मरण करा, म्हणजे नामजप करा। पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही खुर्चीवर, सोफ्यावर बसले तरी चालतं, पण त्याच्यावर पण बसताना आपल्याला आसन आथरणं गरजेचं आहे। त्यासोबत आपल्याला
नामस्मरण करण्यासाठी एक मंत्र असणं ही गरजेचं आहे. तर तुम्ही ठरवायचं की तुमचे ज्या देवावर प्रेम आहे, ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे आणि ज्या देवाची मनापासून तुम्ही भक्ती करता, त्याच देवाचं तुम्हाला नामस्मरण म्हणजे नामजप करायचा आहे. तर नामजपाचं असं असतं की आपल्याला तो जो मंत्र आहे तो गुरुकडून घ्यायला लागतो. पण जर तुम्ही गुरु केलेला नसेल किंवा मग तुमच्या गुरुने तुम्हाला मंत्र दिलेला नसेल, तर तुम्ही तुमच्या गुरुकडून मंत्र घेऊ शकता. किंवा मग तुम्ही गुरुच केलेला नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बीज मंत्राचा जप करू शकता. जो प्रणव मंत्र आहे त्याचा आपण जप करू शकत नाही. आपल्या शास्त्रामध्ये बीज मंत्राचा जप करण्याचा अधिकार सर्वांना दिलेला आहे, पण जो प्रणवचा मंत्र आहे त्याचा जप करण्याचा अधिकार सर्वांना दिलेला नाही. ज्याने गुरु केलेला आहे, गुरुमुखातून प्रणव मंत्र घेतलेला आहे, तोच फक्त प्रणव लावून मंत्राचा जप करू शकतो. जो प्रणव मंत्र कोणता, तर ज्या मंत्राच्या सुरुवातीला आपण ओम लावतो त्या मंत्राला प्रणव मंत्र म्हणतात. तो मंत्र जो आहे तो गुरुमुखातूनच घ्यायला लागतो. असा जर आपण तो केला तर त्याचा आपल्याला फळ तर नाही भेटत, पण त्याचे दुष्परिणाम आपल्याला जाणवायला लागतात. म्हणून जो ओम लावलेला मंत्र आहे तो गुरुकडून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे मंत्र जप करण्यासाठी आपल्याला माळेची पण आवश्यकता आहे. तसं तर तुम्ही ते जे जप काउंटर भेटतं त्याच्यावर पण जप करू शकता. पण जे माळेचं महत्त्व आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं ते खूप अधिक आहे. तुम्ही जर असा जप केला तर त्याचं जे पुण्य आहे ते एकपट आहे. त्याचा जो प्रभाव आहे तो एकपट आहे. पण जर तोच जप तुम्ही माळेवर केला तर त्याचं 100 पटीनं आपल्याला फळ मिळतं किंवा 100 पटीनं त्याचा प्रभाव वाढतो त्या जपाचा. त्यामुळं माळ असणं जप करण्यासाठी गरजेचं आहे. तर इथं आपल्या शास्त्रामध्ये बऱ्याच प्रकारच्या माळा सांगितलेल्या आहेत जप करण्यासाठी. पण सगळ्यात श्रेष्ठ अशा 2 माळा सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे रुद्राक्षाची माळ आणि दुसरी म्हणजे तुळशीची माळ. ह्या ज्या 2 माळी आहेत ह्या जप करण्यासाठी अतिशय श्रेष्ठ सांगितलेल्या आहेत. म्हणून ह्या दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही एक माळ जपासाठी वापरू शकता. आणि दुसरं म्हणजे जप करताना आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तर जप हा जो आहे तो आपल्याला सातत्याने करायचा असतो. म्हणजे आज आपण जप केला, मग उद्या नाही केला, परत परवा केला, तर आजचं आपल्याला अजिबात करायचं नाहीये. जप करण्यासाठी आपल्याला जे आहे ते सातत्य ठेवणे गरजेचं आहे. भले तुम्ही 10च मिनिटं करा, पण दररोज डेली करा. म्हणजे त्याचा जो प्रभाव आहे तो तुम्हाला जाणवल. जर तुम्ही आज केला, उद्या नाही केला, परवा केला असं जर केलं तर मग त्याचा हवा तसा प्रभाव तुम्हाला जाणवणार नाही. म्हणून डेली तुम्ही मंत्राचा जप करायला सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे मंत्रामध्ये सातत्य ठेवायला पाहिजे जप करण्यामध्ये. दुसरं म्हणजे वेळेचं पण आपल्याला एक वेळ ठरवायची असते जप करण्यासाठी. तर आणि काळाचं असं बंधन नाहीये जप करण्यासाठी. पण तरी सुद्धा जर आपण ह्या 2 वेळेमध्ये जप केला तर तो अधिक प्रभावी ठरतो. म्हणून ह्या 2 वेळाला जर तुम्ही जप तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता. पहिली वेळ जी आहे ती ब्रह्ममुहूर्त आहे. सकाळी जो ब्रह्ममुहूर्त असतो त्याच्यामध्ये जर तुम्ही जप केला तर तो अत्यंत प्रभावी ठरतो. कारण की त्या वेळामध्ये पूर्ण वातावरण शांत असतं. आपलं मनामध्ये पण सकाळी उठल्याच्या नंतर विचारांचं एवढं काहूर सुटलेलं नसतं. त्यामुळे तो जप अत्यंत प्रभावी ठरतो. त्याचप्रमाणे प्रदोषाच्या वेळेला पण जो जप करतो आपण तो पण खूप प्रभावी ठरतो. कारण की त्या वेळेला जे देवी देवता आहेत ते पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघालेले असतात. तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये आपण जर जप केला तर आपल्याला त्याचा विशेष असा फायदा मिळतो. त्यामुळे तुम्ही ह्या 2 वेळेला नामजप करू शकता. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण शेअर करा. जेणेकरून माझी मदत होईल आणि त्यांचीही मदत होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब पण करा चॅनलला. तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.